निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। गुरुदेव, इथे कोणी तपस्वी दिसत आहेत। कदाचित खूप काळापासून त्यांचे तप सुरू असावे, त्यामुळेच त्यांच्या शरीरावर वारूळ वाढले आहे। होय गहिनी, आपण ते वारूळ दूर करूयात का? नाही गहिनी, अशाने त्यांचं तप भंग होईल। त्यांनी कुठला संकल्प घेऊन हे तप सुरू केलं आहे हे आपल्याला ठाऊक नाही। हे जे कोणी आहेत त्यांनी अत्यंत कठोर असं ध्यान धारण केलेलं दिसतं आहे। ह्या सृष्टीत दोन प्रकारचे तपस्वी किंवा ज्ञानी जण असतात, एक अर्हत आणि दुसरे अनाहत। त्याविषयी काही सांगाल का गुरुदेव? जे अर्हत तपस्वी असतात ते जनमानसांमध्ये जाऊन त्यांचं कार्य करतात। अहम ब्रह्मास्मी अशी घोषणा ते करतात। आणि ह्या उलट अनाहत तपस्वी असतात, ते स्वतःला शक्यतो जनमानसांपासून लांबच ठेवतात। अहम ब्रह्मास्मी अशी ते घोषणा करत नाहीत किंवा त्यांना ज्ञान प्राप्त आहे असंही ते सांगत नाहीत। परंतु असं का गुरुदेव? हे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत गोरक्ष। आजवर इतक्या अवतारी पुरुषांनी या पृथ्वीवर जन्म घेऊन लोकांना ज्ञान दिलं, परंतु जनमानसांपर्यंत ते कितपत पोहोचलं ह्याबद्दल शंकाच असते। त्यामुळे अनाहत तपस्वी असं मानतात की ज्यांना खरंच ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि सत्य जाणून घ्यायचं आहे ते कुठल्याही प्रकारे ते ज्ञान मिळवतातच। त्यासाठी लोकांमध्ये जाऊन घोषणा करण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही। त्यांच्या ठिकाणी जे शिवस्वरूप आहे त्याला मी मनापासून नमस्कार करतो। तुम्ही नसताना तुमच्या खोलीत आम्हाला सापाची कात सापडली। म्हणजे तू मला का सांगतेस? असेल एखाद्या सापाची कात, नाही तर उंदीर घेऊन आला असेल। नाही, तसं नाही, तुम्ही फक्त सावध राहावं म्हणून सांगते। अगं येता जाता लक्ष ठेव एवढंच। मला नाही भीती वाटत कशाची। आणि काय ग, तू पण एक नागिण आहेस ना, मग ती का तुझी नाही कशावर? आत्या, माझ्या आईची कात असती तर मला कळलं असतं। हे नागनाथ, ती तुझी आई आहे म्हणून तिची बाजू घेऊ नको। नाही नाही वंस, अहो तू बाजू घेत नाहीये तिची, त्याला वाटलं म्हणून तो बोलला। मला वाटतंय तुम्ही माझ्या विरुद्ध कट रचताय। नाही नाही वंस, अहो असं काही नाही, हे सगळं ना त्या गुरुआईमुळे होत आहे। हो आता कळलं गुरुआईची शक्ती काय आहे ते। तुम्हालाच काय, तिला जन्म देणाऱ्या तिच्या आईला सुद्धा कळायचं नाही। होय गुरुआई, अगं तू आता लय मोठा चमत्कार केलाय। तुझ्यावर देवी आईची लई कृपा आहे गुरुआई।
त्या नागनाथनं तुला ओळखलं नाही, नाहीतर त्याने बी तुझे पाय धरले असते. मग अगं गुरुआई हाय ही. गुरुवाई, घरी जी आहे खोटी आहे ना व? त्या नागनाथच्या घरातल्या सगळ्यांचा जीव जात नाही तवर हे कळायचं नाही कुणाला. समद्यांचा जीव जाईल? त्याच्यासाठीच करतोय मी हे सगळं. मी जरा जाऊन येतो. तुम्ही कुठे निघालात? त्या भिवाजीनं सांगितलं त्याची जरा शहानिशा करून येतो. गुरुआईच्या झोपडीत माझी बायको आहे की इथे जी आहे ती खरी आहे? इथे बायको जिवंत आहे, तिला सोडून जी नाहीये तिला शोधायला चाललाय. पण मी त्या दिवशी येताना त्या झोपडीतून कोणाचा तरी आवाज ऐकला होता. हो, त्या गुरुवाईंकडे तशी काळी जादू आहे. ते त्या झोपडीत कोणालाही कोंडून ठेवू शकतात. मला आणि नागनाथला देखील कोंडून ठेवलं होतं. अहो, तुम्हाला माझी काळजी वाटली होती ना, म्हणून भास झाला असेल. आहे ना मी इथे जिवंत. तरी सुद्धा मला माझ्या मनाच्या समाधानासाठी तिथं जावंच लागेल. मी गुरुआईच्या इथे जाऊन येतो. उल्हासराव, ऐका माझं, नका जाऊ. आपण या गोष्टीची शहानिशा वेगळ्या पद्धतीने करू शकतो. हो, गुरुवाईच्या कुटीत जाणं फार धोक्याचं आहे हो. तेच तर म्हणते मी. तुम्हाला ती गुरुआई कशी आहे माहिती नाही. मला शोधायला म्हणून तुम्ही झोपडीत बघाल तर आतमध्ये अडकून पडाल. सगळं राहील बाजूला आणि तुम्हाला शोधण्यासाठी आटापिटा करत बसावा लागेल. काका, मी गुरुदेवांना विचारणार आहे. त्यासाठी तुम्ही तिथे जाण्याची गरज नाहीये. ती जागा चांगली नाहीये. तिथे गेल्यावर प्रत्येकाच्या मनात कली निर्माण होतो. तो गुरुवाई तुमच्यावर प्रभाव टाकेल आणि त्याने तुमच्या मनाची अवस्था बिकट होईल. ऐका माझं, नका जाऊ. नाही नाही, मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याची खात्री केलीच पाहिजे. अहो अहो ऐका ना. अहो असं काय करताय? अहो गुरुआई, अगं ते बघ. आता हा कशाला आलाय तडमडायला? येऊ द्या, पण तुम्ही गप्प बसा. त्याच्या समोर तोंड उघडू नका, नाहीतर तुमचं मानधन करेन मी. गुरुआई, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही सुद्धा मला ओळखत नसाल, पण शिवाजी पाटलानं येऊन सांगितलं तेव्हापासून माझं मन थाऱ्यावर नाही. तुम्ही तरी सांगा, माझी बायको या झोपडीत आहे का? आणि घरी जी आहे ती चिटकीण आहे का? हे बघा, माझा तुम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही, होणारही नाही. वेळ लागले का तुम्हाला आणि त्या भिवाजीला? तुमच्या बायकोला काय जुळी बहीण आहे का? नाही. मग एकच व्यक्ती दोन ठिकाणी कसे असेल? भास होत आहेत. स्वप्न पडलं होतं या भिवाजीला. हा हा हा, मग मी लय घाबरलो होतो. आता तुझा विश्वास बसत नसल तर बघा काय इथे ते. ही दुनिया आहे, ही झोपडी आहे, गुरुवाई आहे. जा आतमध्ये जाऊन बघा काय सापडतंय का बघा.
तर कोणीच नाहीये. मग त्या दिवशी मला आवाज कुणाचा ऐकू आला होता? चेटूक चेटूक आहे ते. नागनाथ करतो हे सगळं. आम्ही गावाच्या भल्याचा विचार करतो. हे सगळं तो नागनाथ आल्यापासून होत आहे. त्याला जाऊन विचार कुठे सरुताई येते. बाबो गुरुआई, अगं मानलं की तुला. अगं तू एका दगडात दोन नाही तर लय पक्षी मारलेत बघ. अगं का विचारायची सोयच नाही. गुरुआई, उद्या तुझी ओटीच भरते म्या. उद्याच घेऊन ये. तुझी ओटी देवीपर्यंत पोहोचते बघ. अहो, आलात तुम्ही? दिसला का कोणी त्या झोपडीत? तुम्हा सगळ्यांचं ऐकून जर मी इथेच थांबलो असतो तर खरं काय आहे हे मला कळलंच नसतं. काय कळलं तुम्हाला? नागनाथ करतोय हे. याच्यामुळे होत आहे सगळं. माझ्यामुळे? पण ते कसं? तू इथे आल्यापासून बरंच काही ऐकलंय मी तुझ्याबद्दल. तुलाही काहीतरी चेटूक येतं असं लोक म्हणतात. तू इथे आल्यापासूनच इथलं वातावरण बदललं आहे. काका, मी माझ्या गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालतोय. आमच्या नाथपंथात जी साधना शिकवली जाते ती मी करतोय. हे शेटूक वगैरे मला येत नाही, ते गुरुआई करतो. गुरुआईनी आजपर्यंत जे काही केलंय त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. त्याने मला इथून घालवून नेण्याचे खूप प्रयत्न केलेत. आणि आता त्याने तुमचंही मन कलुषित केलंय. मला ही माझी विवेक बुद्धी आहे. माझी खरी बायको कोण आहे हे कळल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि तू, तुझ्या हातचा अन्नाचा मला एक कण सुद्धा नको आहे. अहो, मी काय केलं? माझा काय दोष यात? तू इथे आल्यानंतर कळवलं नाही हा तुझा दोष. तू जर सासरी लगेच परत आली असती तर हे सगळं झालंच नसतं. नागनाथ, तू जर या मागे असशील तर मला इथे सांग, नाहीतर मी तुम्हाला सत्य जरी सांगितलं तरी ते तुम्हाला पटणार नाहीये. बाबा, आजोबा, तुम्ही मला हात जोडू नका. तुम्ही माझे बाबा आहात, आजोबा आहात. आपल्या मुलाला अथवा नातवाला नमस्कार करणे योग्य नाही. श्रीपाद, पर मी आता तुझ्या पाया पडूच शकतो. आम्हाला पण पाया पडायचे आहे. हो, श्रीपाद, मी किंवा बोपण्णा किंवा घरातलं कुणीही तू श्री दत्त अवतार आहेस
म्हणून बाहेर कोणालाही सांगितलं नाही. तशी प्रचिती खूप वेळा आली, पण आमच्याकडून चुकीची काही वाच्यता झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. बाबा, माझ्यासाठी हेच महत्वाचे होते. पंचक्रोशीवर आलेलं संकट दूर झालं. अरे तुझं मूळ स्वरूप सगळ्यांनी बघितलं, ह्याचा आनंद त्यांना होतोय. होय, आपल्या गावात स्वतः दत्त महाराज आहे हे समद्यांसाठी लई मोठी गोष्ट आहे. हो, आणि रंगप्पा काकांच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल जी आढी होती ती दूर झाली. इथून पुढे लोकांच्या मनात असणारी श्रद्धा अजून दृढ होईल. सज्जनांच्या पाठीशी उभं राहणारी एक दिव्य शक्ती आहे या विश्वासाने लोकांना सत्याच्या मार्गावर चालायला प्रेरणा मिळेल. दुष्टांचा संहार करण्यासाठी परमेश्वर आहे ही श्रद्धा वाढीस लागेल. अधिक लोक भक्तीच्या मार्गावर चालायला लागतील. दत्त तत्व समजून घेणे इतकेसे सोपं नाही. हा घडलेला चमत्कार केवळ संकट दूर करण्यासाठीच होता. त्यातून कोणता चुकीचा संदेश नव्हता. लोकांनी केवळ आंधळी श्रद्धा ठेवायला नको. दत्त महाराजांनी स्वतः या भूमीत प्रकटणं हे या भूमीचं भाग्यच आहे. या भूमीत आजवर दत्त तत्वाची जी पूजा झाली त्याचेच हे फलित आहे. ह्या भूमी बरोबर माझ्याही जन्माचं सार्थक झालं. माझ्या घरात साक्षात श्री दत्त महाराजांनी अवतार घेतला. आजोबा, जे झाले ते विसरून जा आणि माझ्याशी श्रीपाद म्हणूनच वागा. ह्यापुढे अशा खूप घटना घडतील, पण तुम्ही त्याकडे साध्यापणानेच पहा. गुरुदेव, मी आपल्याला सांगणार होतो की मनुष्याच्या कल्याणासाठी मला काय सुचले आहे. तुझ्या मुखातून ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. शुभम भवतु. श्री महादेव, श्री दत्त प्रभू, आपण सगळ्यांना नमन करून मी माझे विचार मांडतो आहे. ही संपूर्ण सृष्टी तुला ऐकते आहे गहिनी. बोल. आजपर्यंत मनुष्यासाठी परमेश्वर प्राप्ती ही अत्यंत अवघड, दुर्गम अशी गोष्ट आहे. ह्या अध्यात्माच्या वाटेवर चालायचं असेल तर कठोर तप करणे आवश्यक आहे असा समज आहे. अर्थात तो खरा आहे, परंतु मनाप्रमाणे शरीरालाही तप्त लोखंडासारखं तयार करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. आणि कलियुग जसे पुढे सरकते आहे तसा मनुष्य दुर्बल होत चालला आहे. आणि अशा वेळी त्यांच्याजवळ सोपी परंतु अत्यंत परिणामकारक साधना पद्धती असावी असं मला वाटतं. कर्मयोग, ध्यानयोग, हठयोग, भक्तियोग ह्याविषयी श्रीकृष्ण आणि श्री महादेवांनी सांगून ठेवलंच आहे. त्यावर चिंतन करून मी एक सोपा मार्ग शोधला आहे. हा मार्ग आहे नामस्मरणाचा. संसारात राहूनही ही साधना करता येणार आहे. ही साधना बालकांना, तरुणांना, वृद्धांना, स्त्री पुरुष सगळ्यांना करता येणार आहे. सगळं शरीर मन एकत्रित करून शुद्ध भावाने त्या परमशक्तीचं नाव घेत राहणे आणि त्याचेच होऊन जाणे म्हणजेच ही नामस्मरणाची साधना.
अद्भुत गहिनी, मनुष्याला दिलेली ही तू सगळ्यात मोठी भेट आहे. नाथ संप्रदायाच्या कार्यामध्ये हा मानाचा शिरपेच आहे. गहिनी, अनेकानेक वर्षांच्या चिंतनाचा परिपाक म्हणजे तुझी ही साधना. शुभम भवतु.